त्याला दुविधा आहे की पैसे भरायचे का नाही भरायचे. पैसे नाहीच आहेत शेतकऱ्याकडे भरण्यासाठी, पण काही वेळेस बाहेरून पैसा घेऊन ते भरत असतात. मग तिथं सुद्धा रिकव्हरी ही होत नाही. दुसऱ्या बाजूला आधीच ही योजना जाहीर झाल्यामुळे आणि त्यात ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते क्लिअर नसल्यामुळे कन्फ्युजन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच बँकाकडनं सुद्धा नवीन कर्ज हे दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळत नाही, जुनं हे भरलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, लोकांनाही असं वाटतं की क्लॅरिटी या बाबतीतली लवकरात लवकर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याला आता पावसाच्या आधी जर पैसा मिळाला नाही तर मग लागवड होणार नाही, पेरणी होणार नाही आणि जर लागवड आणि पेरणीला जर मोठ्या प्रमाणात अडचण आली तर उद्या जाऊन तसंही दुष्काळामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. त्यात शेतकऱ्याला जर अर्थसहाय्य आत्ता नाही मिळालं तर तेही उद्या जाऊन अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. कसं असतं की एखादा व्यावसायिक असेल ज्याची सत्ता त्याच्याबरोबर तो फोटो काढतो, कार्यक्रमाला ते बोलवतात. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं, बीजेपीची आत्ता सत्ता असताना बीजेपीच्या नेत्यांना बोलवलं. त्यामुळे लातूरच्या बाबतीत आम्ही सुद्धा राजकारण करू शकलो असतो, पण फक्त राजकारण करण्यासाठी राजकारण हे करायचं नसतं. त्यामुळे हे जे व्यावसायिक असतात ते त्यांच्या लेवलला आपलं महत्त्व राहावं, आपल्या अडचणी सुटाव्यात या दृष्टिकोनातून सत्ताधारी लोकांच्या जवळ ते असतात. त्यामुळे सीबीआय ज्या पद्धतीने कारवाई करते ती योग्यच कारवाई करते. जो कुणी जबाबदार असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि नीट असू परीक्षा. नाहीतर राज्यात इतर जे काही तलाठी भरतीपासून पोलीस भरतीपर्यंतच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये सुद्धा कडक कायदा हा आणलाय आम्ही विनंती केल्यानंतर, पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची जरूरत आहे. अजून कडक कायदा करून अशा पद्धतीने पेपर फुटले आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना अडचण येते असं होऊ नये याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी घेण्यात यावी. महाविकास आघाडी लढत असताना आम्ही एकत्रितच त्या ठिकाणी लढू आणि जिथं महायुती आहे त्या बाबतीत सुद्धा काही सगळंच चांगलं आहे असं नाही. बऱ्याच लोकांना इच्छा आहे त्यामुळे तेही काही नावं डिक्लेअर करतात ते बघावं लागेल. पण महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्ही ह्या सर्व ज्या 17-18 जागा आहेत त्या नक्कीच एकत्रित चर्चा करून एका निकषाला येऊन तिथं आम्ही लढू असं मला तरी या ठिकाणी वाटतं. Thank you.